तर होती भाऊबीज आणि आम्ही दिवाळीचा शेवटचा दिवस मस्त लँटर्न सोडून सेलिब्रेशन केला. तर नमस्कार, मी प्राजक्ता. तर मी भाऊबीजेसाठी आली होती घरी माझ्या माहेरी, कारण माझे काका ऑफ झाले होते, तर 1 महिनासुद्धा झाला नव्हता म्हणून. तर मम्मी आणि इथे मी आणि हे यज्ञ आणि सिद्धी मला घेऊन गेले होते शॉपिंगला, कारण भाऊबीजची शॉपिंग त्यांना करायची होती. तर ते मला घेऊन गेले आणि बघा इथे पॉपकॉर्न खात आहेत आणि खूप बॅग भरून शॉपिंग केली आहे त्यांनी. ते इथे श्रुती आणि अमयसुद्धा आहेत आणि माझा मामा आला होता ठाण्यावरून. तर बघा माझा मामा तर भाऊबीजेसाठी आला होता. तर इथे मम्मीने मस्त जेवायला पुलाव आणि वांग्याची भजी आणि भाकरी बनवली होती. तर इथे बघा सर्व एकत्र जमल्यावर मस्ती चालू होते यांची. ते इथे जीवांश हाय करतोय आणि इथे मम्मी आता भाऊबीज करत होती मामाला. तर इथे पण बघा सर्वांची मस्ती. आली माझ्या घरी भाऊबीज रे. आली माझ्या घरी ही भाऊबीज, आली माझ्या घरी ही भाऊबीज, जिंदगी दिवाळी ही भाऊबीज. तर होता गुरुवार आणि दर गुरुवारी आमच्या स्वामींच्या मठात आरती असते. तर इथे सर्व आवरून आम्ही रेडी झालो होतो भाऊबीजेसाठी. तर इथे मी घेतली होती भाऊबीज करण्यासाठी. तर जीवांश बोलला होता आत्या माझी आरती तू पहिला कर. सो मी त्याची आरती केली पहिला आणि मग नंतर माझे दादा होते तर दादा लोकांची सुद्धा आरती केली. तर फायनली आमच्या सर्वांची झालेली आहे भाऊबीज करून आणि त्यात आम्ही सर्व जेवायला बसलेलो आहे. मी बनवली होती पावभाजी. तर पावभाजी छान झाली असं श्रुती बोलली. नंतर आलो आम्ही टेरेसवर बघा फटाकडे फोडायला. तर हा दिवाळीमधला शेवटचा दिवस भाऊबीज जो आपण या दिवसापर्यंत दिवाळी सेलिब्रेशन करतो. तर आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केला आणि तुम्हालासुद्धा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. तर बाय बाय आणि तुम्हालासुद्धा सर्वांना हॅप्पी दिवाळी.